हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आता वाजले सकाळची 8:30 आणि मी आली आहे शॉपवरून आणि बंद वगैरे करून आणि घरी आली आणि काहीतरी नाश्त्याला बनवायचं. म्हणजे काय बनवायचं तर जाऊ द्या म्हटलं, आता काही नाश्ता बनवत नाही. तर घरी होता छानपैकी एक भुट्टा जो मी आणून ठेवत असते. तर बघा आता तो छानपैकी भाजून घेते आणि मस्त त्याला मीठ आणि लिंबू टाकून मस्त भाजते. तर बघू शकता, त्याला छानपैकी पहिले भाजून घेते. हा हा, एकच नंबर. छान लागते. याला लावायचं आता लिंबू आणि मीठ. तर बघा छान त्याला भाजला. आता मस्त त्याला लिंबू आणि मीठ लावते आणि मस्त सकाळी सकाळी गरम गरम भुट्टा. हा 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 हा, एक नंबर मजा. गरम गरम एकच नंबर. त्यावर टाकते आता मीठ, छानपैकी मीठ. मीठ खाऊन घेते. हा, मीठ लावलं. आता मी पण खाता, मग अर्धा अर्धा करते. मस्त लागतं, एकच नंबर. भेटू तुम्हाला थोडा वेळात. तर फ्रेंड्स, सकाळी भुट्टा वगैरे खाल्ला आणि छानपैकी स्वयंपाक वगैरे केला, नाश्ता म्हणजे जेवण केलं आणि निघालो मी बाहेर जायला. कारण अहोच्या गाडीचे आणायचे होते, फोनचे वायफर वगैरे आणायचे होते. जर पावसाळ्यात लागलं तर वायफरची खूप जास्त गरज पडते. मी म्हटलं चला बाहेर जाऊ, वायफर वगैरे घेऊन येऊ. बघा एवढ्या पाणी तर सकाळी काहीच नव्हता, पण एवढं तिथे सिग्नलवरच खूप जास्त थांबावं लागते. तरी आम्ही टू व्हीलर घेऊन निघालो. म्हटलं चला फोर व्हीलरनं वेळ लागतो, कारण प्रत्येक ठिकाणी गाडी पार्किंगमध्ये लावावं लागते, म्हणून टू व्हीलरनं आलो. नंतर गेलो आणि पोहेवाला आले होते, कामाचं काम होतं ते आटून घेतलं काम वगैरे आणि नंतर आलो आम्ही कधी पोहे खायला. बघा फेमस आहे हा कधी पोहेवाला स्पायसी डिश तर तर्री पोहेच आहे. आणि तर्री पोहे ते सगळीकडे एवढी भन्नाट गर्दी असते, नाही बोलायचं काही कामच नाही. आम्ही गेलो तर एक कढई जे होते पूर्ण समजा ते 5-10 किलो पोहे असून ते खतम झाले होते. अजून पोहे आणलेले होते आणि ते खूप जास्त गर्दी लागलेली होती. नंबर 1 लागायला वेळ लागले, पण अहो गेले होते पोहे आणायला. तर म्हणे आज तर आपण तर्री पोहेच खाऊ. मला भले थोडा त्रास होत होता, पण म्हटलं चला. आम्ही वाट पाहिली तेव्हा फायनली ते पोहे वगैरे त्यांचे बनून झालेले होते आणि अहो घेऊन आले तर्री पोहे. एक प्लेटच आणतो म्हणजे दोघांचं होऊन जाते, कारण घरून जेवण करून आलो होतो, पण तर्री पोहे खायचे होते. तर चला म्हटलं आम्ही बाहेर गेलो. तर आमचे हे आहे दुकान, म्हणजे इथे फेमस आहे तो पूर्ण नागपूरमध्ये. तिथे तर्री पोहे एक नंबर मिळते. छानपैकी तर्री पोहे आम्ही एन्जॉय करत होतो मस्तपैकी. मला तिखट खूप जास्त आवडते, पण त्रास होतो म्हणून कमी खाते. मग छानपैकी तर्री पोहे खायला एवढी मजा येते तिथे बोलायचं काही काम नाही. बघा तुम्ही सुद्धा बघू शकता, मागे एकच पाल बांधून असते आणि तिथे खूप जास्त भन्नाट गर्दी असते तर्री पोहेवाल्याजवळ. आणि नागपूरमध्ये आलं तर तर्री पोहे खायला तुम्ही सुद्धा विसरू नका. मग आली मी पटापट तिथे घरी होते, बाकी सगळे कामं पडलेले ते सुद्धा आवरून करायचे होते. आणि इकडे मी अहोसोबत बिलबद्दल बोलत होते, कारण नळाचं वगैरे बिल आलेलं होतं आणि त्यामध्ये होते अहोंचे गाडीचे वायपर वगैरे होते, ते आणलेले होते. मग संध्याकाळ झाली आणि पाऊस असा बघू शकता तुम्ही, एवढा भन्नाट पाऊस होता, एवढा पाणी येत होता. 5-6 वाजले होते आणि पाणी खूप जास्त जोराचा चालू होता. आणि बघा पाणीसुद्धा आमच्या त्या पोर्चमध्ये पूर्ण साचलेलं होतं, एवढा तो जास्त पाऊस होता. मग अहो म्हणत होते चल म्हणे आता पाऊस चालू आहे, आता छानपैकी चटपटी काहीतरी कर, म्हणजेच भजी बनव. तर मी म्हटलं चला, तुम्ही म्हटलं आणि मी बनवणार नाही असं होऊ शकते. मी पटापट आलू घेतला, शिलून टाकला आणि मस्त त्याचे बारीक बारीक चिप्स केले आणि त्यातही होतं की पतले पतले करशील म्हणून. आणि मी बनवत होती छानपैकी भजे, आलू भजे. तर म्हटलं चला पटापट बनवते. तर बघा बेसन भिजवलेलं होतं, तेलसुद्धा कढईमध्ये ठेवून दिलं आणि पटापट आलू भजी करायला सुरुवात केली होती. तर मित्र हो, तुम्ही पाहू शकता आज आहे माझे मजे ही मजे, कारण स्वीटी करत आहे आलूचे भजे. हा हा हा.
हे आहे आलू पिठीने बारीक बारीक चिरलेले आहे. हे आहे बेसन आणि हे आहे तेल तापलेलं. बाहेर आलेलं आहे पाणी. बाहेर सुरा पाऊस. तुम्ही पाहू शकता मस्तपैकी जोरात सुरा पाऊस. मला होती पावसात भिजायची खूप हाऊस. मग सध्या मी जिथे आहो ते आहे माझा हाऊस. हां 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 तुम्ही पाहू शकता आलू भजे कसे फुगत आहे. मस्त फुगलेले आलू भजे. हा 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 बिलकुल जशी एका वेळी सिटी अशी फुगली होती जसे आज आलू भजे फुगले आहे. ठीक आहे पूर्ण झाल्यावर खाऊन झाल्यानंतर तुम्हाला दाखवीन मी कशी चव आहे तर. ठीक आहे संपल्यावर. ठीक आहे तेव्हापर्यंत सिटीला काढू द्या भजे. फ्रेंड्स मी बनवले ते आलू भजी आणि अहोंना म्हटलं सांगा आता आलू भजी छानपैकी टेस्ट करून कसे बनलेले आहे. तर अहो एक जास्त आलू भजी तिच्या मूडमध्येच असते जेव्हा इकडे पडू की तिकडे पडू असं नंतर म्हणलं एका जागेवर बसा आणि नंतर टेस्ट करून आलू भजी कसे बनलेले आहे. ते तर पाणी पाऊस चालू आहे छानपैकी मस्ती मजा करत आहे आणि आलू भजी सुद्धा खात आहे. म्हटलं हो तर बघा अहोंना म्हटलं आता टेस्ट करा तर खाऊन बघा कशी झाली आलू भजी टेस्ट करून. आणि मग मला काय कसे तर सगळं पहिले कधीही जेवणाचं असो या नाश्त्याचं असो कोणताही असं एक घास पहिले मला चालते नंतर स्वतः खात बघा. त्यांची जी सवय आहे कधीही एक घास खाल्ल्याशिवाय ते खातच नाही. जेव्हा मी त्यांना चालेल तेव्हाच ते खाणार. मी त्यांना चालून दिला आणि मग म्हणते एकच नंबर वा मस्त मजा झाली. खूप छानपैकी बनले असे म्हणले बढे बनले. आता या तुम्ही सुद्धा आलू भजी खायला आज तर विचारायचंही काम नाही. सकाळी वरण वगैरे जे काही सॅलेडचं मी तेच खाल्लं. डायटिंगमध्ये चालते. आणि दुपारी मग गेली होती बाहेर छानपैकी तर्री पोळी खाल्ला जो नागपूरचा फेमस आहे. आणि आता घरी आल्यावर आलू भजे मजा. एकच आंबाला बाहेर मस्त पाऊस चालू आहे.